महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. या ठिकाणी अभिषेक शिरसाट यांनी आपला गजर या ठिकाणी सादर केलेला आहे आणि गजरामध्ये सुद्धा बऱ्यापैकी मनोरंजन बुवाने आपल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. बुवाने खरोखर बुवा चांगला गजर केला, मनोरंजन पण चांगला केलास. फक्त एक प्रॉब्लेम झाला बुवा, तुम्ही सांगलाच की महिलांनी तोंडात हात घेऊचो अशी वेळ म्हणलो आम्ही हाणूक देणार नाही. फक्त माथेरानचे तळ कोकणात गेलास काही गोंधळ झाला, बाकी तुमचा सगळा बरोबर होता. पण माथेरानचे डायरेक्ट तळ कोकणात जे पोहोचलास तो केस गावलो ना, केस हे तुमची केस कामात न गेली, बरोबर ना. बाकी बरा होता सगळा, तो केस गावलो ना तुमची केस कामात न गेली, बाकी सगळा अगदी बरोबर केलास. हा विषय नाही. माझा मी वाटाण्याचा बरा सांगलास नाही त्या, मी वाटाणे खाते, अख्खे वाटाणे खाते. आणि मग दुसऱ्या दिवशी काय 156 हाय हा एके 47 हा एके 47 म्हणजे मी वाटाणे खाल्ले की माझी पाठ सोडित नाही. वाटाणे मी खाल्ले की एका ह्यो दुसऱ्या दिवशी माझ्या पाठनं जाणार तर तो वास आवडता, त्या वासासाठी पाठणार राहणार होय ग. आणि बिचारीची तब्येत बारीक झाली ना वास घेऊन घेऊन. काय बुवा एक सांगताय, मी वाटाणे खाल्ले बुवा, माझी शरीरदृष्टी बघा, बरोबर ना. 43 वर्ष बुवा बदना करता 1980 पासून, आज 2023 पूर्ण होईल आता डिसेंबर. 43 वर्ष बुवा, पण अजून बघा खांबापर्यंत कसं आहे. खाल्ले पिल्ले घरचोय मी, बरोबर ना. तर मी अन्न खातोय का मागा बसता, बरोबर ना. आता हे का अन्न खाता त्या मी काय करू, त्या माझा दोष काय हो. तर मी काय करते, भात एवढो आणि भाजी एवढी, याचा उलटा आमच्या बुवांचा. ही भाजी एवढी आणि भात एवढो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेला, अंगात वसत नाही हो. आणि मगाशी सांगा त्या सगळा उलटा यांच्याकडे असता. लक्षात दिला. खरंच बुवा म्हणजे बाकी सगळा चांगला त्यांचा, पण कधीतरी असे चुकान घासाळतात हो. माथेरान म्हणतात झाला सगळा, आणि जेवणात केस.
भारी माणूस आहे बाबा. आपला ठेवतं झाकून आणि दुसऱ्याचं बघत वाकून. लक्षात दिला. खरंच सांगते. आता मगातपासून ते काय घेणाऱ्यांचा काय काय हळदीचा सांगला. घेणाऱ्यांचा काय हळदी घेतो त्यांनी मग काय भाकळे भात लागतात, तकडे भात लागतात. अरे असू दे ना, आता काय करणार. 14 रत्नातलाच एक रत्न त्या, बरोबर ना. 14 मधलाच एखादं का काय करूया एखादं घेता. हा फक्त त्यांना अंगाबरोबर घेऊची, बरोबर की नाही. जेवढ्यात तेवढे घेऊची, म्हणजे जास्त पडण्यात ती घेऊ नये. दारू पिऊ नको आम्ही म्हणणार कशा, कारण काय, बरोबर की नाही. अंगाबरोबर घेवा. आमचा काय विषय काय. बरं, दारू पिणारा माणूस वाईट असा कुणी सांगला. दारू पिणारा माणूस वाईट असा कुणी सांगला. एखादं भरपूर पियालो आणि रस्त्यात चाललो, त्याच्या अंगावर कधी कुत्रो येता काय बघा. पॉइंट आहे ना. त्याच्या अंगावर कधी कुत्रो येता काय सांगा. तो धडपडत असो, चलोक लागलो, कुत्रो पळता बाजू. चुकान माझ्यावर पडलो तर. त्याच्या घरात कधी चोरी झालेली माका सांगा. त्याच्या घरात कधी चोरी झालेली सांगा. रातभर बोलतच असता. चोर येणार कधी, उजवाडला दोस्त फायदेच नाही. हा तुमका बोवा खरंच सांगते, देवा शपथ असो. एक घेणारो होतो असो. रात्री 1:30 वाजता करा गेलो. किती 1:30 वाजता बायको जागी होती. ह्याना बाहेर टाकलं, ए गो दार उघड. बघल्यानंतर 1:30 वाजले. नाही म्हणालो, आज घरात घेणार कुत्र्याचा गणपाठ हा मानलो पुढल्या, त्याच्यात जंजोळा जावा. बायको भुतून घेऊन तयार नाही. बाहेरसून बोंबाटलो जरा, हे गो तुम्हाला दार उघडतच की नाही. शेवटचा विचारते. म्हणलो नाही आज उघडणार. नाही म्हणजे नाही. बघा तुका लास्ट सांगतोय, नाही उघडलंस समोर बावडी आहे ना, बावड्यात जाऊन जीव देणार मी. मग तू जा काय खते जावा. मी दरवाजा उघडणार नाही. गेलो गुलाम हळूच बावडेजवळ, एवढं धोंड उचलला आणि बावड्यात टाकला. बावड्यात धोंड टाकला. आवाज दिलो धुबुक्कन. आवाज दिल्यामुळं ही जे उठली रे माझो बाबा म्हणालो, असा काय केला. आणि गेली धावत पावळेकडे. तोपर्यंत ह्यो धोंडो टाकला आणि हळूच येऊन पावळेक लपवान बसलो होतो. पावळे ती गेली विहिरीकडे धावत. तोपर्यंत ह्यो हळूच पावळेत ना आतमध्ये गेलो आणि दरवाजा लावून घेतला. दरवाजा लावलेलो बघल्याबरोबर म्हणतो, अरे म्हणलो ह्याने गंमतच केला नाही माझी. आणि इरी धावत म्हणतो, हो दार उघडा. तो म्हणतो, जय 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 दार उघडणार नाही. हो काय तुमचा ढोका पेरला. वाजले किती रात्री. दार उघडताच की नाही. नाही तर म्हणलं मी अभिषेक शिरसाट बुवांगा बोलून घे ना. ती म्हणता अभिषेक शिरसाट बुवांगा बोलव ना तर पारकर बुवांग बोलव. मी दार उघडणार नाही. मी बोललो कोणतो येऊ देत. मी त्याला विचारते, रात्री 1:30 पावणे 2 वाजले. ही बाई गेली काय होती. अंगठीला राहू त्याच्या. मग घेणार वाईट नाही बुवा. लक्षात घ्या, घेणार वाईट नाही. फक्त मर्यादित घेऊ कमी. देवा शपथ सांगते तुमका. अति हुशार असतो तो. एक असोच होतो. असाच मंदिरातल्या पांडुरंगाचा आया. तसा त्या वाटेवर शंकराचा मंदिर होता. शंकराच्या थैसून तो पियाक जायचो. रोज पियाक जायचो. जाताना कधीच पाया पडायचं नाही. पण 2 पॅक मारला. येताना घंटा वाजवायचो आणि म्हणायचो शंकरराव नमस्कार. तर तेव्हा तो राजाच असताना जाताना कधीच नाही. येऊन 2 पॅक मारला की म्हणायचो शंकरराव नमस्कार. जो पुजारी होतो ना, त्या पुजाऱ्यानं बऱ्याच वेळ ह्याचा आया कारण बघला. आणि एक दिवशी तो तिकडे घेऊन गेलेलो. बघल्याबरोबर ह्या गुलामान काय करता गेलो पिऊ. पण तेव्हा काय त्यांना घंटा वाजवला नाही. तो गेल्याबरोबर पुजाऱ्यानं बघला. गेलेलो आणि काय केला, शंकराचा फोटो लावलेलो होतो तो काढून बाजूक ठेवला पुजाऱ्या. आणि गणपतीचं लावला. गणपतीचं लावला आणि दडान बसलो. बोलो आज काय करता तो बघूया. ह्यो नेहमीप्रमाणे केलो. 2 पॅक मारला. हिरो डायरेक्ट घंटा वाजवला आणि वर हात केला आणि म्हणता, काय रे बाबा खाई गेले. शंकराच्या फोटोच्या खाई गणपती ना. डायरेक्ट म्हणता, काय रे बाबा खाई गेले. येऊन गेले म्हणून सांग. येऊन गेले म्हणून सांग. आणि सांगला वाटेक लागलो. म्हणजे घेणार काय कमी. मग
बेवड्याक मान आहे वा. कोण म्हणतच बेवड्याक ना मान नाही वा. कोण म्हणतंय बेवड्याक मान नाही. भारी ते आमचे बुवा आहेत ना, ते भजनी बुवा आहेत ते चांगले. काय नाव त्यांचं? संदीप पावसकर. काय त्याने डायलॉग तयार केला हो, मस्त, अतिशय सुंदर. आणि म्हणून सांगतो बुवा, लक्षात घ्या की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जण आपल्या जाग्यावर श्रेष्ठ आहे नाही का. प्रत्येक जण. आता मी पॅन्ट घातलंय आणि त्याची चेन उघडी. आता माका साधा सांगावं, एवढं काय फळो आहे मी. बरं मी काय घेणार होय, उघडी राहिली ती माझ्या लक्षात नाही म्हणू. काय बुवा नको नको त्या एक सांगतात. आपल्या ठेवतात झाकून, दुसऱ्याचा बघतात वाकून. ह्यांचो काय गोंधळ झाला विचारा त्यांना. आंघोळीत गेलेले नुकते आणि ह्यांचो पोरगो आर्णव तू नाही बाबा, ह्यांचो रस्त्यावर गेलो, नागड्याने फिरत होतो, नागड्याने 10-12 जणांनी बघलानी आणि धावत गेले दोघे तिघे. म्हणतात ओ बुवा बुवा चला पटकन, म्हणलं तुमचं पोरगो रस्त्यावर नागड्याने फिरता. एरी काय केल्यानी 2 दाबे वचल्यासारखे गेलानी, टॉवेल उचलला आणि धरलानी, फुसल्यासारखा केलानी, गुंडाळलानी, डायरेक्ट रस्त्यावर गेले. पोरग्याक धरलानी आणि पाठीत एक फटको मार. अरे वेड्या, तुला काय अक्कल आहे की नाही? अरे तू अभिषेक शिरसाट बुवाचा पोरगा नागड्याने फिरतो असा म्हटला आणि घुटाळलेला टॉवेल काढला आणि पोरग्याक गुटाळला नाही. स्वतःचा टॉवेल पोरग्याक गुटाळला आणि जे जमले होते 10 खैल्या वाटेने गेले. रे बाबा मगाचाची गुता म्हणवले. अरे काय ह्यो कॉक म्हणालो नाही, भारी कॉक कॉक किती पडलो तो कॉक. काय सांगतात, कॉक म्हणतात बाहेर. हा डाळ देणार, अशी डाळ वाटता तुम्ही. तेव्हाच लोक तुमच्याकडे जेव वाढत तुमका घेत नाही. मी तरी मागे विचारले, म्हटलं बुवा अजिबात मदत का नाही करीत जेवणात. तर म्हणून नको नको तू कॉक बाहेर काढून ठेवता. माका लोकांनी सांगत, तेव्हा माका खरा कळला काय का. माका ही भानगड माहीत नव्हती. मी म्हटलं बुवा मदत का नाही करीत होतो, तेव्हा माका सांगावं लागले. ते काय एक घाणीरली सवय आहे म्हणलो, कॉक बाहेर ठेवता. काही नको त्या काही गेलाच बुवा तुम्ही, दिशा सोडून गेलाच काही. भावत 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 काही गेलाच काही. माथेरानपर्यंत म्हटलं थांबता येऊ, तो कॉकापर्यंत गेला. नशीब तरी तुझ्या थैदूत नाही वाटून दिलेला. कृष्णा काय माणूस. तुपाची वाटी बिटी याच्या हातात असता, समजा चुकवा. काय बघत काय तिकडे पुढे तो बाजार गेलो. काय झालं बघा, बुवांना मगाशी कुणीतरी प्रश्न विचारला की जी वीट, लक्षात घ्या, जी वीट पांडुरंगाच्या पायाखाली आहे ती वीट कोणती. बुवा त्या विटेचं नाव इंद्र. कोण? इंद्र. लक्षात ठेवा. कारण ज्यावेळी वृत्तासूर नावाचा राक्षस, ह्या राक्षसाला त्याने ठार मारलं आणि राक्षसाला ठार मारल्यानंतर त्या इंद्राला शाप दिला गेला, तू दगड होशील, तू वीट बनशील. आता वीट झालं, दगड झाल्यानंतर त्याने उशाप मागितला कोणाकडे? विष्णुदेवाकडे. विचारलं, देवा मला उशाप काय, मी जर दगड होऊन गेलो तर माझा उपयोग काय, मी सर्व देवांचा राजा आहे. तर बोललो तुला उशाप आहे काय बुवा, लिहून घ्या आणि उद्या वाचून सांगा. बघा, उशाप दिला की तू पांडुरंगाच्या पायाखाली ज्यावेळी फेकली जाईल वीट, तेव्हा तुझा उपयोग केला जाईल. त्या ठिकाणी तुला योग्य स्थान मिळेल. ते स्थान म्हणजे ती इंद्र आहे, तो ती इंद्र म्हणून वीट फेकलेली आहे. लक्ष द्या, उद्या वाचून बघा आणि मग बुवा मला सांगा. आता तुमका घातलेले प्रश्न मी सोडवतोय, माझा काही विषयच नाही. मग तुम्ही सोडतो 500 देऊचे ठरलेलो. 500 घेतल्याशिवाय गजरात सुरुवात करणार ना. तुम्हीच सांगलात तुम्ही 500 देणार, नाही तर चुकला तरी म्हणून सांगा. आणि तुम्ही काय तर सांगा बघूया.
बरोबर की नाही? हिशोब चुकतो. आता पोरग्यान टावेल सोडून घेतला आणि मी घेईन सोडून. तर सांगण्याचं तात्पर्य काय की बुवानी सांगितलं की स्मारक कदम बुवांचं झालं, पांच्या बुवांचं झालं, आता विलास पाटील बुवांचं होत आहे, चिंतामणी पांच्या बुवांचं बुवा उद्याच आहे 26 तारीखला भूमिपूजन आहे. मला बोलवलंय पण आमच्याकडे दत्त जयंती आहे त्याच्यामुळे मी जाऊ शकत नाही. तर घोडगे बरणीला बांधताय चिंतामणी पांच्या बुवांचं भूमिपूजन आहे परवा. तर ही स्मारक बघा सगळ्या बदली बुवांची झाली. बुवा तुमचा आमचा स्मारक सोडा, थडा कुणी बांधला ना, थडा यार थडा तरी भरपूर झाला. बुवा तुमचा काय बांधूया? हा नको, तुमची शाखा नरडवा नाका पडेल, बांधून टाकूया. ठीक आहे. तर सांगण्याचं तात्पर्य की बुवा आपल्या जीवनामध्ये म्हाळ ही प्रथा पण काय वाईट नाही. पण आता लोक काय करतात, फाटीवर बनवतात वडे आणि एवढं खोचून ठेवणार फळक्यावर, बरोबर ना? 2 वाटाने डाळ अशी आणि काव काव पाहिजे सांगणार, काव काव खाना आहे तो खाव तो भाड मेल्या. काय पत्रात आपल्या कितीही पैसे खर्च केले, मोठा बंगला बांधला तरी शेवटची आंघोळ ही खळ्यातच घालणार. कोण असा म्हणणार नाही नानांच्या 4 बाळ्याचा बंगलो बांधला ना टेरेसवर आंघोळ घालूया, अजिबात नाही, खळ्यातच घालणार. लक्षात दिला? म्हणून बुवा प्रत्येकाच्या वाट्याला तेच आहे, लक्षात घ्या. प्रत्येकाला आपण देवासमोर उभं राहून काय मागतो, देवासमोर उभं राहून काय मागतो त्याच्यापेक्षा त्याच्या मागे काय वागतो त्याला महत्व आहे. बरोबर ना? त्याच्या मागे काय वागतो त्याला महत्व आहे. बुवा मगातपासून 2-4 वेळ म्हणाले, पारकर बुवा सभापती झाले, उपसभापती झाले, कशाची नाही गती. पोल्ट्री घातले मी, पोल्ट्री आणि कवटा घालूक लावले 2-2. सावटपणा कसली पारकर बुवानी म्हणतात पोल्ट्री घातला नाही, 2-2 कोंबड्या कवटा घालूक सांगला नाही, आणि एकाला म्हणता एवढीशी घातला वाटाने एवढी. मी कोंबडो असून घातलंय बघता, कोंबडो कवटा घालता तुमच्याकडे खै ना आणला शो. कोंबडी कवटा घालताय आमका सगळ्यांना माहिती, पण कोंबडो कवाट घालूक लावलो काय बाबा, कमालची गोष्ट. कसं करून फॉरेन वरनं आणलो दिसता. फॉरेन तो पांढरा काय कोंबडो काय भारी बाबा. एक सांगत काय वाक्य जपून वापरलं पाहिजे नाही का प्रत्येक गोष्टीला. मी वापरतो, तुम्ही काय कधीतरी होता असा चुका, मी काय दोष देत नाही, पण डायरेक्ट माथेरानला गेलाच ना तुम्ही. खरंच सांगते म्हणजे घेण्यासारखे विषय हे की प्रत्येकाने विचार केला पाहिजे मी काय खातो. कारण एखादा डॉक्टर मंडळी लक्षात घ्या, एखादा वकील चुकला तर एक केस होऊ शकतो. एखादा डॉक्टर चुकला तर एखादं पेशंट दगावू शकतं. एखादा इंजिनियर चुकला तर एखादी बिल्डिंग नादुरुस्त होऊ शकते. पण एक भजनी बुवा चुकला तर समाजाची सुधारणा खराब होऊ शकते. बुवा या पेटीसमोर बसल्यानंतर समाजाला काय द्यायचं हे भजनी बुवाला कळलं पाहिजे. समाजाचं आपण देणं लागतोय. भगवंताने आपल्याला ही सन्मानाची खुर्ची दिली आहे. या खुर्चीवर बसून समाज प्रबोधन करणं ही आपली जबाबदारी आहे. पांडुरंगाचं पवित्र मंदिर आहे. व्हेरी गुड. या ठिकाणी सन्माननीय बबन पुजारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय बबन पुजारे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आले. जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर धन्यवाद. मी त्यांना बुवा मी स्वतः अनेक वर्षापूर्वी वाजवताना बघितलेलं आहे. ते द्रेवाने बसलेत ना ते एक नंबर. खरोखर त्यांना उदंड निरोगी आयुष्य परमेश्वराने द्यावं सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. तर बुवा प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळी जिजामाता
छत्रपती शिवाजी महाराज छोटे असताना त्यांना जो घास भरवायचे ते घास भरवताना जिजामाता सांगायच्या की हा रामाचा घास आहे, हा कृष्णाचा घास आहे. आणि त्या ठिकाणी छत्रपतींना भरवायच्या. आता तसा नाही, आता भरवताना अंशी आपले काय करतात, ह्यो काऊचो ह्यो चिवचो. आणि म्हणून ती पोरा तशी जन्मात काऊ चिवू सारखी येतं. लक्षात दिला. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला करायचं काय. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण वेळेचं बंद आहे. कारण ज्याला ग्रंथ कळला त्याला संत कळला आणि ज्याला संत कळला त्याला भगवंत कळला. लक्षात घ्या. त्याला भगवंत कळला. परमेश्वर आज या ठिकाणी या कोलवाडीमध्ये पांडुरंग साक्षात बसलेला आहे. काय भाग्यवान तुम्ही मंडळी आहात. खरोखरच तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो की पांडुरंगाचं पवित्र मंदिर तुम्ही या ठिकाणी उभं केलं आहे. बरोबर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना त्या पांडुरंगाने पूर्ण कराव्या असे मी तुमच्या भगवंताला या ठिकाणी प्रार्थना करतो. कारण कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग बुवा. कृतायुग, त्रेतायुग, कृतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. कारण कृतायुगामध्ये बाणासूर, द्वापारयुगामध्ये रावण आणि कृतायुगामध्ये त्रेतायुगामध्ये बाणासूर, द्वापारयुगामध्ये रावण आणि कृतायुगामध्ये रावण आणि द्वापारयुगामध्ये कंस. बरोबर. द्वापारयुगामध्ये कंस. बरोबर ना. आणि आताचा लक्षात आहे याच्यामध्ये म्हणजे कलियुगामध्ये मी व एक अक्षरी मी आहे ना तो घातक आहे आपल्याला. बरोबर ना. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं मी झाला की माणसाला अभिमान झाला. आणि म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे की मला नेमकं काय करायचं आहे. आपण जमिनीवर राहिलं पाहिजे. आज या ठिकाणी बरोबर या कोलवाडीमध्ये आज खरोखर अतिशय सुंदर हे पवित्र मंदिर उभं केलं आहे. त्यांच्यासाठी मी सुद्धा एक गजर आता म्हणतो बघा. बुवाने पण छान रचना करण्याचा प्रयत्न केला. बुवा गजर आहे. या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. या कोलवाडी इथे बघा एक झुका आहे, बघा एक झुका आहे. रामेश्वर गाव सिंधुदुर्गाची शान आहे. रामेश्वर गाव सिंधुदुर्गाची शान आहे. रामेश्वर गाव सिंधुदुर्गाची शान आहे. या कोलगाव इथे बघा एक झुका आहे, बघा एक झुका आहे.
आज बघताना आम्हाला अभिमान वाटला, समाधान वाटलं. एकजूट या गावाची, या वाडीची एकजूट हजारोच्या पटीने ग्रामस्थ बघा, अगदी सुई पडली तर आवाज येईल अशा प्रकारे या ठिकाणी शिस्तप्रिय असे ग्रामस्थ. खरोखरच महाराष्ट्र ही कोकणची शान आहे. कोकण ही महाराष्ट्राची शान आहे. कोकण ही महाराष्ट्राची शान आहे. आणि ह्या देवगड तालुक्यामध्ये कोलवाडी महान आहे. कोलवाडी महान आहे. कोलवाडी महान आहे. कारण शिस्तप्रिय असं कार्यक्रमाचं नियोजन या कोलवाडीने एकजुटीचं बळ. मगाशी बुवानी पॅन्टीचं सांगल्याने उदाहरण. आजीने तिना एक गीत कापला, आई आली तिना एक गीत कापला, बायकोईने तिना एक गीत कापला, बहिणीने एक गीत कापला आणि त्याचा भरमोडा झाला. याचं कारण का? तर एक विचार नाही, पण ह्या वाडीचा एक विचार आहे. आणि म्हणून हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी एवढा मोठा ही कोलवाडी करू शकते. याचं कारण काय? तर फक्त एकजुटीचं बळ आहे. लक्षात घ्या, एकजुटीचं बळ. आणि म्हणून पत्ते जरी भाव नसले तरी भिसणारा एकच असतो. पत्ते जरी भाव नसले तरी भिसणारा एकच असतो. आणि एकटे जरी चार असले तरी जिंकणारा एकच असतो. आणि म्हणून या कोलवाडीचा नाद कोण करू शकत नाही. लक्षात ठेवा, कोलवाडी सारखं कर्तृत्व करणारा खरोखर या ठिकाणी कोण नाही. आणि म्हणून या कोलवाडीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या. पाचवा वर्धापन साजरा थाटात, पाचवा वर्धापन साजरा थाटात, सकलमणी ग्रामस्थ धरती एका जुटीत, सकलमणी ग्रामस्थ धरती एका जुटीत, वारकरी संप्रदाय जपणारी मंडळी आहे. खरोखरच वारकरी संप्रदाय 3 पिढ्या या ठिकाणी जपतायत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि 1980 सालापासून या ठिकाणी कैलासवासी भजन सम्राट तुकाराम पुजारे आणि त्यांना मृदुंगपणे साथ देणारे सन्माननीय बबन पुजारे यांनी हे संगीत वादनाची परंपरा 1980 सालापासून या ठिकाणी जपण्याचं कार्य केलं आहे. खरोखर तुमचं आणि माझं भाग्य आहे. मी सुद्धा भजनाची सुरुवात 1980 साली केली आणि तुम्ही सुद्धा संगीत वादनाची सुरुवात या गावामध्ये 1980 साली केली आहे. काय योगायोग आहे बघा, काय योगायोग आहे. आणि म्हणून सांगतो, लक्षात घ्या. विठ्ठल रखुमाई ढोल पथक या गजरासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या वाजवा. संगीत भजन चालू आहे.
भजन चालू आहे कैलासवासी तुकाराम पुजारे, बबन पुजारे यांचा वारसा, बबन पुजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सन्माननीय बुवा अजित पुजारे, सुहास पुजारे आणि त्यांना 7 मृदुंगाची देणारे माझे मित्र सुधीर पुजारे हे जगतायत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर नामस्मरण जपणं म्हणजे साधी गोष्ट नाही. आपल्या गावामध्ये, आपल्या वाडीमध्ये भजनासारखा पवित्र कार्यक्रम आणि या पांडुरंगाच्या दरबारात अविरत चालू ठेवलेला आहे. त्यांच्यासाठी मी सलाम करतो आणि म्हणून सांगतोय त्या रामेश्वराने, त्या आदाईने आणि दुर्गाईने कायम साथ द्यावी. त्यांच्या हातून हे चांगलं कर्म, हरिनामाचं पवित्र कार्य त्यांच्या हातून करून घ्यावं आणि म्हणून त्या देवाला साकडं घालतोय. रामेश्वर आदाई, रामेश्वर आदाई, दुर्गाईची साथ आहे, दुर्गाईची साथ आहे. अनेक नामवंत भजनी बुवा, त्याच्यामध्ये लक्ष्मण गुरव, चंद्रकांत तिर्लोटकर, प्रमोद हरियाण, मी स्वतः 1-2 वेळ या ठिकाणी येऊन गेलो आहे. अनेक नामवंत भजनी बुवांनी या वाडीमध्ये भजन केलेली आहे. ही परंपरा या वाडीचं एक घेण्यासारखा विषय आहे की भजनाशिवाय दुसरा कार्यक्रम कुठलाही ठेवत नाही. कायम नामस्मरणाचा कार्यक्रम, हरिनाम झाला पाहिजे आपल्या पांडुरंगाच्या दरबारी, ही त्यांची आज ख्याती आहे. खरोखरच या मंडळासाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी सन्मान्य मंगेश कांसे, पोंभुर्ले गावचे सुपुत्र आहेत मंगेश कांसे, यांच्याकडून हे 50 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि म्हणून बुवा ही परंपरा नामस्मरणाची त्यांनी जपलेली आहे. कारण हरिनामाचे टाळ कुठेतरी वाजत नाही, लक्षात ठेवा. नामस्मरणाचे टाळ जिथे भक्तिभाव असेल, जेथे दया, क्षमा, शांती असेल, तेथे भगवंताची वस्ती आहे, लक्षात घ्या. खरोखर या कोलवाडीमध्ये आज समाधान वाटतं भजन करताना. सगळी मंडळी बघा, अजूनही शेकडोच्या पटीने मंडळी अजून तेवढा वेळ झाला तरी सगळे भजनासाठी बसलेले आहेत. या ठिकाणी सन्मानित साई शिंदे आणि सन्मानित योगेश शिंदे, साई शिंदे आणि योगेश शिंदे यांच्याकडून 100 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. खरोखरच बुवाने मला सांगलाय की हळदीचा कार्यक्रम, त्या हळदीच्या कार्यक्रमात लोक म्हणजे येणारे बोललो नाचवक जे ते लग्नाकडे तर तो डोळं उघडवू नको. जो हळदी घेता तो उठणार कधी दुसऱ्या दिवशी वराती, दिवसभर तो डोळं उघडून आहे. लक्षात दिलं बुवा, जे हळदी घेतात ते लग्नात कधीच नाही. आणि म्हणून हळदीवाल्यांची गँगच वेगळी असतात.
देवा शपथ तो एक म्हणजे पेरा वेगळंच असता ते ठरल्या वेळेकच बाहेर पडणार एकमेका खुणावणार हे तर हा जाऊया ते बरोबर हळद झाली की वरात झाली की परतवणार मध्ये त्यांचा काय परतवला निरोप दिवशी पण करत नाही असे हुशारच ते घरात सांगते तुमका लय त्यांचा घेण्यासारखा बराचा आता मी वेळ जास्त घेत नाही वेळेचं बंधन राहूया कारण किती वाजले 2 वाजून गेले बघा 2 वाजले बरोबर 10 वाजता आपल्या डबल बऱ्याच चालू झाल्या 10 वाजता तरी 2 वाजले तरी या ठिकाणी बघा शेकडोच्या संख्येने या ठिकाणी भजन रसिकात एकदा जोरदार टाळ्या सर्वांसाठी वाजवा आम्ही सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा हा दिवस आहे कुठे अजिबात नाही पेटव नाही उडव नाही शेलाय नाही बरोबर ना तर एवढे भजन रसिक मायबाप या ठिकाणी साथ देत आहेत जोरदार टाळ्या वाजवत आहेत खरोखरच आमची पुण्याई आहे आणि या पुण्याईमुळेच आम्हाला हे सगळं शक्य झालेलं आहे कारण तुम्हाला सांगतो या ठिकाणी हा कारण काय म्हणते मुखात घेतलेलं प्रभूचं नाम आणि निस्वार्थ केलेलं काम कधी वाया जात नाही लक्षात ठेवा आज तुम्ही ही पांडुरंगाची जी सेवा करताय निस्वार्थपणे कुठलाही स्वार्थ मनात नाही फक्त एकच मागणं तुमचं असतं की माझ्या बाळ गोपाळांचा सांभाळ कर पांडुरंगा बरोबर ना माझ्या बाळ गोपाळांचा फक्त सांभाळ कर त्यांना शक्ती दे ताकद दे एवढीच अपेक्षा आपण धरतो आणि मनोभावे त्या पांडुरंगाची सेवा करतोय आणि निश्चित मला खात्री आहे की भगवंत तुम्हाला यश दिल्याशिवाय राहणार नाही 100% तुम्हाला यश मिळेल कुठल्याही पद्धतीत तुम्हाला काय कमी पडणार नाही हे माझं वचन आहे लक्षात घ्या आणि म्हणून असंच काम तुम्ही परमेश्वराचं चांगल्या प्रकारे करा कारण कसं आहे तुम्हाला सांगतो पैसा सगळ्यांकडेच असतो पण त्याचा वापर कशासाठी केला पाहिजे बरोबर ना कशासाठी केला पाहिजे आता हे काही शेतकरी लोक आहेत बुवा सगळे शेतकरी सर्वसामान्य आहेत पण एवढा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी उभा करतात एखाद्या गावाला लाजवील अशा प्रकारचं कार्य एक वाडी करते जोरदार टाळ्या वाजवा मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो का रावणाकडे काय कमी होतं काय सोन्याची लंका होती बुवा रावणाकडे काय कमी होतं सोन्याची लंका होती त्याची 3 इच्छा फक्त अपुरी राहिली बुवा काय ज्या खारा पाणी समुद्रात आणा त्याचा का गोडा करूचा होता सोन्याचा सुगंध देऊचा होतो 2 आणि स्वर्गात शिडी लावची होती ही 3 कामं फक्त रावणाची शिल्लक राहिली इच्छा अपुरी राहिली होती तुमका काय जमला तर पुरा करून जावा म्हणून सांगतो लक्षात घ्या आणि अनेक बुवा होत आहेत नवीन बुवा या ठिकाणी वर्षानुवर्ष आणतात चांगल्या क्वालिटीचे बुवा आणतात त्या कार्यक्रमासाठी त्यांचा विडा किती आहे हा बाजूला राहू दे पण चांगले कार्यक्रम या ठिकाणी झाले पाहिजे ही या मंडळाची अपेक्षा आहे आणि म्हणून बुवा प्रत्येक मनुष्य त्या वाटेनेच जाणार आहे पण काम आपण कार्य काय केलं पाहिजे आपला गावाचं नाव आपल्या वाडीचं नाव उज्ज्वल आज ह्या कोलवाडीचं गाव नुसत्या देवगडमध्ये नाही ह्या कोलवाडीच्या ह्या रंगमंचावरती कार्यक्रम करणारा प्रत्येक बुवा महाराष्ट्रामध्ये ह्या कोलवाडीचं नाव काढतोय कारण का शिस्तप्रिय कार्यक्रम आणि म्हणून लक्षात घ्या ही वाहवा मिळाली पाहिजे हा आपल्याला आदर मिळाला पाहिजे आणि म्हणून तो आदर आम्ही दोन्ही बुवा या ठिकाणी घेऊन जाणार जिथे जाऊ तिथे या कोलवाडीची आठवण आमच्याकडे सदैव राहील एवढं 100% सांगतो आणि म्हणून सांगतो या लक्षात चिरंजीव कोण नाही लक्षात घ्या चिरंजीव कोण नाही फक्त 3 जण झाले हनुमंत परशुराम आणि द्रोणाचार्य लक्षात घ्या बाकी चिरंजीव कोण नाही
तुम्ही मगापासून उठताच कशासारखे सारखे मान दुखता वर तुम्ही तीनदा उठलास मी एकदा पण उठले नाही पायामुळे उठून बाहेर जात जमत नाही तेवढा ठीक आहे हा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद